मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळी नडगाव या ठिकाणी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी एकेरी मार्गाने वळवण्यात आली आहे. सकाळी 10:30च्या सुमारास नडगावच्या हद्दीत अचानक डोंगरावरून मोठे दगड आणि माती थेट महामार्गावर आली. सुदैवाने दरड कोसळली त्या क्षणी तेथून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे आणि त्यांच्या पथकाने सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील वाहतूक थांबवून ती एकाच बाजूने सुरू केली. सध्या L&T कंपनीचे कामगार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने महामार्गावरील दगड माती हटवून वाहतूक पूर्णपणे पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. हा परिसर आधीपासूनच दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात डोंगरांवर उत्खनन करण्यास बंदी असतानाही कोणाच्या आशीर्वादाने या भागात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे, असा थेट सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. खासगी भरावासाठी डोंगराचा भाग बेकायदेशीरपणे खोदल्यामुळे पावसात पाणी खडकांमध्ये झिरपले आणि अखेर भूस्खलन झाले, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या बेकायदेशीर उत्खननाला जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जनोदय.